रिस्टार्ट. खरं तर आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातला एक काळा दिवस म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या राज्यातील एक कर्तबगार नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं आम्ही सगळे तरुण सहकारी ज्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली राजकारणामध्ये समाजकारणामध्ये खेड तालुक्यातून पुढे आलो ते आदरणीय अजितदादा आणि अजितदादांचं आकस्मिकपणानं जाणं हे महाराष्ट्रासाठी हानिकारकच आहे. परंतु पुणे जिल्ह्यातील एक दादा, पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या राजकारणातला एक दबदबा आज खऱ्या अर्थानं निखळलाय की काय. आणि जशी सकाळी प्लेन क्रॅशची बातमी वाऱ्यासारखी पसरली, आज महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षामध्ये आदरणीय अजितदादांचा चाहता वर्ग आहे आणि त्यांच्याबरोबर काम केलेले अनेक सहकारी त्या ठिकाणी. खरं तर खेड तालुक्याच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये 2003 साली विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी काम करायला सुरुवात केली. शरद बोट्टे पाटील असतील, मी असेल, सुरेशभाऊ गोरे असतील, आमची संभाजीराजे खराबे, आम्ही सगळी त्या काळामध्ये युवक काँग्रेस विद्यार्थी संघटना या माध्यमातून या तालुक्यामध्ये काम करत होतो. आणि व्यक्तिशः माझा 2005 सालापासून आदरणीय अजितदादांशी जवळचा संबंध आला. मला जेव्हा विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मी झालो त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये सत्ता होती आणि जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एक बलस्थानी त्या ठिकाणी होती आणि बलस्थानी संघटनेचा अध्यक्ष म्हणून जवळपास 7-8 वर्ष 2014 पर्यंत मला काम करायची संधी मिळाली. त्या काळामध्ये मला आदरणीय वळसे पाटील असतील, अजितदादा असतील, त्यांच्याबरोबर जवळून काम करायची, जवळून राजकारणातलं म्हणजे समाजकारणातलं नेतृत्व कसं घडतं त्या सगळ्या गोष्टी जवळून त्या ठिकाणी बघितल्या. 2000 अशा अनेक गोष्टी आहेत अजितदादांच्या बरोबरच्या की काही गोष्टी शब्दामध्ये सांगायच्या नसतात, काही गोष्टी शब्दामध्ये सांगायच्या असतात. मागच्या 10 दिवसापूर्वी मला अजितदादांचा फोन आला होता की अरे विजू काय चाललंय. काही राजकीय गोष्टी त्याच्यामध्ये होत्या, त्या मी आज कॅमेऱ्यासमोर सांगू शकत नाही. परंतु काही गोष्टी सांगितल्या. मध्यंतरी मी सभापती झाल्यानंतर 3-4 वेळा माझं त्यांच्याशी बोलणं झालं, भेटणं झालं. अनेक काही राजकीय गोष्टीवरती त्यांनी विचारपूस केली की काय चाललंय काय नाही. त्यांनाही एक हे होतं की बाबा माझ्याबरोबर काम करणारा, माझ्या तालमीत तयार झालेला एक कार्यकर्ता सभापती म्हणून काम करतोय, एक चांगला तरुण फळीतला कार्यकर्ता म्हणून काम करतोय. शेवटी 14 पासून आम्ही सगळे राष्ट्रवादीपासून बाजूला होतो. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक वेळा मध्यंतरी सुरेशभाऊ गोरे आमदार असताना त्यांना त्यावेळेस आमदारकीचं तिकीट मिळालं. अशा अनेक राजकारणातले काही प्रसंग आहेत की सगळे प्रसंग कॅमेऱ्यासमोर सांगता येत नाहीत. अनेकदा अजितदादांनी थेट मला फोन केलेत, अनेकदा भेटायला बोलवलं की बाबा. अनेकदा स्वर्गीय सुरेशभाऊ गोरेंची उमेदवारीचा प्रसंग मला आजही आठवतो की उमेदवारी रद्द करायची वेळ आली त्यावेळी मला दादांनी त्यांच्या जिजाई बंगल्यावरती बोलून घेतलं आणि मी आणि माझ्यावर आमचे महेश शेवकरी सहकारी होते, गोरख कांडगे होते. तात्काळ आम्ही जिजाई बंगल्यावरती गेलो आणि दादांनी मला परिस्थिती सांगितली की बाबा 2009ला विजू अशी परिस्थिती आहे. त्यामुळं मी त्यावेळेस विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होतो आणि काही राजकीय घडामोडी घडल्या. ठीक आहे, सुरेश भाऊ गोरेंना त्यावेळेस थांबावं लागलं, काही सत्यंतरं घडली. परंतु व्यक्तिगत पातळीवरती या महाराष्ट्रासाठी एक काम करणारे व्यक्तिमत्व. आणि आज मी जरी त्या पक्षामध्ये नव्हतो, मी अजितदादांची भाषणं आवर्जून त्या ठिकाणी ऐकायचं की अजितदादा कुठे आहेत, अजितदादांचा दौरा कुठे आहे, अजितदादा काय करतायत. आणि एक आयडॉल व्यक्तिमत्व महाराष्ट्राचं होतं, एक दबंग व्यक्तिमत्व होतं, पक्षाच्या पलीकडचं ते व्यक्तिमत्व होतं. आणि ज्यांनी त्यांच्यावर काम केले, वेळ परिस्थितीने ती लोक इकडे तिकडे गेली असतील पण दादांचं त्यांच्यावरती लक्ष असायचं. कधीही गेले तरी दादा विचारायचे अरे काय चाललंय. बऱ्याचदा मुंबईमध्ये गेलो तेव्हा दादा अरे विजू काय चाललंय, इकडे काय करतो, काय चाललंय, तुझी ढेर वाढली. अशा अनेक प्रसंग आहेत. त्यामुळे अशा प्रसंगामधला आकस्मिकपणा आणि अलीकडच्या काळामध्ये 3-4 वेळा आमची त्यांची भेट त्या ठिकाणी झाली होती, कामानिमित्त झाली होती. काही राजकीय गोष्टी पण त्याच्यामध्ये नक्कीच होत्या, हे मी नाकारत नाही. परंतु काही सगळ्याच गोष्टी कॅमेऱ्यासमोर बोलणं योग्य नाही. पण आज या महाराष्ट्रातला एक दबदबा असलेलं एक महाराष्ट्राचं, उद्या ज्यांच्याकडे आम्ही महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून बघत होतो असे व्यक्तिमत्व. तर ज्या काळामध्ये आम्ही सगळे तरुण सहकारी काम करतो त्यावेळी आम्हाला असं वाटायचं की अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे एक दिवस मुख्यमंत्री होतील आणि या महाराष्ट्रामध्ये एक दबंग नेतृत्व, एक शक्तिशाली नेतृत्व काम करेल असं त्या काळामध्ये काम करणार आमच्या सगळ्या तरुण सहकार्यांना एक विश्वास होता. आज अनेक जण राजकीय दृष्टीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतात, मी देखील वेगळ्या पक्षात काम करतोय. पण आमची एक नाळ होती की ज्या नेत्याच्या तालमीमध्ये आपण काम करायला सुरुवात केली, ज्या नेत्याच्या तालमीमध्ये आपल्याला काम करायची संधी मिळाली आणि ज्या नेत्यामुळं आपलं विजन, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सहकार यातलं काय असावं, काय अजितदादा पवार, आदरणीय पवार फॅमिली हे खरं तर आयडॉल आहेत. आणि हे महाराष्ट्राचा हा कोहिनूर त्या ठिकाणी गेलाय. आजही
पवार फॅमिली महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यातला एक मोठा आधार आहे. कुठलेही राजकीय विचार काही परिस्थिती असती, परंतु खऱ्या अर्थानं पवार परिवार हा महाराष्ट्राचा आणि पुणे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचा एक आधारवड त्या ठिकाणी होते. आणि अजितदादांकडे बघण्याची दृष्टी, अजितदादांकडे पाहण्याची दृष्टी ही सर्वसामान्य माणसांची एक वेगळी होती. आपल्यातला वाटणारा गावगाड्यातला माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी होती. खरं तर मला मनापासून आमच्या सगळे सहकारी इथे आहेत. आज ही सगळी यंत्रणा आम्ही त्या ठिकाणी थांबवली आहे. मनापासून आम्हाला दुःख आहे की आमचा जीवाभावाचा माणूस ज्याच्याकडे बघून राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आम्ही सगळे तरुण सहकारी आलो, तो आज काळाच्या पडद्याआड गेलाय आणि एवढा आकस्मिकपणाने गेलाय की राजसत्ता राजगादीवरती असताना हा माणूस अचानकपणाने गेलाय. नियतीच्या मनामध्ये काही माहिती नाही, परंतु अशा ह्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कर्तृत्वाने पुणे जिल्ह्याच्या थोर सुपुत्राला उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीनं आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. दादा, तुमची हे कायमच आम्हाला आज त्या ठिकाणी लागत राहील. आणि निशब्द आहे, आज याच्यापेक्षा जास्त शब्द माझ्याकडे निश्चितपणे नाहीत.